सोलापुरात अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म, नंतर धर्मांतर करून लग्न. सदर बाजार पोलिसात 5 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. नंतर या पीडितेला धर्मांतर करायला लावून तिच्याशी लग्नही केले. उपाशी पोटी ठेवून मारहाण केली. या प्रकरणी सदर बाजार पोलिसात 5 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीपैकी एका वकिलासह तिघांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचे 2 साथीदार फरार आहेत. इस्राईल अहमद शेख वय 24 वर्षे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 9 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर उजेफ उर्फ हनीफ सादिक शेख वय 23 वर्षे, ॲडव्होकेट अब्दुल्लाह सलीम खतीब वय 29 वर्षे या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. फिरोज आणि त्याची आई फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तक्रारदार तरुणीच्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी इस्राईल शेख हा तिचा सतत पाठलाग करत होता. डिसेंबर 2024 मध्ये त्याने पीडितेचे काही फोटो व व्हिडिओ मिळवले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या आधारे ब्लॅकमेल करत मित्र उजेफ शेख याच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडितेचे कुटुंब वास्तव्यास दुसऱ्या ठिकाणी गेले असता तिथेही आरोपीने तिचा पाठलाग करणे सोडले नाही. डिसेंबर 2025 मध्ये आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला शहर खाजगी कार्यालयात नेले. तिथे ॲडव्होकेट अब्दुल्लाह खतीब याने तिला लग्नासाठी धर्मांतर करणे अनिवार्य असल्याचे सांगून काही कागदपत्रावर सह्या घेतल्या. त्यानंतर तिला जबरदस्तीने गुलबर्गा, कर्नाटक येथे नेऊन ठेवण्यात आले. तिथे आरोपी इस्राईलच्या आतेभाऊ फिरोज आणि त्याच्या आईने पीडितेवर दबाव टाकून तिला उपाशी ठेवून मारहाण केली, असे पीडित मुलीने तक्रारीत नमूद केले आहे.